आपणास कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये पावसाने थैमान घातलेला आहे। विशेषतः मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचे पिकं वाहून गेलेले आहेत। नुसती पिकं वाहून गेली नाही तर जमिनी सुद्धा खरडून वाहून गेलेल्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये मराठवाड्यातील शेतकरी चिंताग्रस्त आहे आणि या चिंताग्रस्त शेतकऱ्याला आधार द्यावा, त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं या उद्दिष्टानं आम्ही 6-7 तारखेला गाव बैठकांचं आयोजन केलेलं होतं। गावागावातील शेतकऱ्यांना आम्ही धीर देण्याचा प्रयत्न केला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गाव बैठका घेऊन ग्रामसभेचं आयोजन करून ग्रामसभेचे काही ठराव घेतले आणि शासनाला विनंती केलेली आहे की आम्ही जे काही शेतकरी चिंताग्रस्त आहेत त्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी ही आमची प्रामाणिक मागणी होती। आणि आज दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्येक तहसील कार्यालयावरती धरणे आंदोलन आणि ढोल बजाव आंदोलन आम्ही जिल्ह्याच्या प्रत्येक तहसील कार्यालयावरती आणि आता आपण पाहत आहात की जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। आमची प्रामुख्याने मागणी अशी आहे की शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपये देण्यात यावेत, शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावं आणि मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा।